ही थेट दृश्य आपण बघतोय। ईडीची चौकशी झाल्यानंतर रोहित पवार बाहेर आलेले आहेत। ईडी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते रोहित पवार यांच्या स्वागतासाठी ईडी कार्यालयाबाहेर जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय। मुंबईतल्या ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवार पोहोचलेले आहेत। 8 तासांपेक्षा जास्त वेळ त्यांची ईडी चौकशी सुरू आहे। 8 तास ईडी चौकशी झालेली आणि त्यामुळे आता रोहित पवार माध्यमांशी संवाद साधतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज दुसऱ्यांदा रोहित पवारांची ही ईडी चौकशी होती आहे। रोहित पवारांची तब्बल 8.5 तास ईडी चौकशी झालेली आहे आणि त्यानंतर आता रोहित पवार बाहेर आले आहेत। कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते रोहित पवारांच्या स्वागतासाठी जमलेले आहेत। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देताना पाहायला मिळत आहेत। रोहित पवारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। रोहित पवारांना खांद्यावर उचलून घेत कार्यकर्ते घोषणाबाजी करताना दिसत आहेत। बारामती अॅग्रो प्रकरणामध्ये रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू आहे। आज दुसऱ्या दिवशी या अगोदर सुद्धा 22 तारखेला रोहित पवारांची ईडी चौकशी झालेली होती आणि त्यानंतर आज जवळपास 8.5 तास रोहित पवारांची ईडी चौकशी झालेली आहे। बारामती अॅग्रो कारखान्याच्या प्रकरणामध्ये रोहित पवारांची चौकशी सुरू आहे। ही ईडी कार्यालयाच्या बाहेरची थेट दृश्य आपण बघतो। तब्बल 11 तास त्यांची ईडी चौकशी झालेली होती आणि आता त्यानंतर 9 तासांची दुपारी 1 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत पुन्हा दुसऱ्या दिवशी अर्थात 1 फेब्रुवारीला ईडीची चौकशी झाली आणि आता रोहित पवार जे आहेत ते बाहेर आलेले असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्या युवा कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात त्यांचे युवा कार्यकर्ते आहेत, त्यांना रोहित पवार यांना खांद्यावरती घेऊन जल्लोष करताना सध्या तर आपल्याला पाहायला मिळत आहे। बारामती अॅग्रो प्रकरणामध्ये ही संपूर्ण चौकशी जी आहे ती होत होती। खरं तर शिखर बँकेकडनं बारामती अॅग्रो कंपनीला जे घेतलेलं कर्ज होतं त्या सगळ्या संदर्भात ही संपूर्ण चौकशी जी आहे ती ईडी कडनं करण्यात आलेली होती आणि खरं तर 24 जानेवारीला पहिल्यांदा चौकशी झाली। तब्बल 11 तास त्यावेळेस चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर दुसऱ्यांदा आज 1 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा ईडीने चौकशीसाठी बोलवलेलं होतं आणि आता 9 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार जे आहेत ते ईडी कार्यालयाच्या बाहेर आलेले असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कार्यकर्त्यांचा गराडा जो आहे तो मोठ्या संख्येने रोहित पवार यांच्या आजूबाजूला पाहायला मिळते। कर्जत जामखेड हा अहमदनगर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे। या मतदारसंघातील रोहित पवार यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांचं जल्लोषात स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर रोहित पवार जोपर्यंत ईडी कार्यालयातून संपूर्ण चौकशीतून मुक्त होऊन बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग उपोषण जे आहे ते करणार असं त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं सांगितलेलं होतं। खरं तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी हा संपूर्ण अन्नत्याग जो आहे तो केलेला होता आणि आता रोहित पवार हे पहिले आपल्या कार्यकर्त्यांना समजवण्याकरता खरं तर इथे आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि रोहित पवार जे आहेत तिथे आपल्या कार्यकर्त्यांना आता संपूर्ण संबोधित करतील आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते सध्या तरी जमलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कार्यकर्त्यांचा मोठा कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने जे आहेत ते सध्या तरी आपल्याला जमलेले पाहायला मिळत आहेत आणि
आता रोहित पवार जे आहेत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. 8 तास चौकशी झालेली